Happy Independence Day to everybody watching this. Today, Tanya and me have done something slightly different. We have gone and asked people what freedom looks like, what freedom feels like for them today. Personally, it means to me that we are free to move in the country. There's no inhibitions. The financial growth that the country has shown, that's extraordinary, and we will definitely reach the second position soon. Independence feels like maybe when you earn yourself and you can buy things and you don't have to be dependent on your parents Yeah, for the things you want or for your needs. So I guess that's what independent feels like for that me. is देशाचा अभिमान तर आहेच, म्हणजे खूप अभिमान आहे. देश देव देश धर्म यासाठी सदैव एकनिष्ठ हेच आमचं कार्य आहे आणि हेच आमचं कर्तव्य आहे. आयुष्यामध्ये तुम्ही काही करा, कुठलीही गोष्ट करा, पण ती पूर्ण आनंदाने करा आणि ती स्वतःसाठी करण्याचा प्रयत्न करा, न की दुसऱ्यासाठी. आता आपण बघतोय की जॉबमध्ये, पुण्यामध्ये, IT सेक्टरमध्ये किंवा कुठल्याही सेक्टरमध्ये अनेक जण जॉब करतात, परंतु जॉब कसं करतायत ते की स्वतःची इच्छा दाबून जॉब करतात आणि त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य निघून जातं. किंवा स्वतःची एक आवड असते ती जपण्याचा प्रयत्न करा. I think of freedom, the first thing that comes to my mind is about the women in our country or women all over the world. And one of the biggest things for me as a teenager living in the 21st century with, everything that's going on in the world with the amount of misogyny and amount of sexual assault cases, freedom for me is being able to live in my own skin without being questioned every time I walk on the road. देशामधला जो शेतकरी बळीराजा, खऱ्या अर्थी तो बळीराजा आहे, अन्नदाता आहे. तर असा अन्नदाता, सर्वोच्च भारताचा अन्नदाता, जय जवान आणि जय किसान या म्हणीप्रमाणे आपल्या देशाला या दोन्हीची गरज आहे. जवानांची गरज आहे म्हणून ते जवान सीमेवरती आहेत, म्हणून आपण इकडे झोपू शकतो, आरामशीर झोपू शकतो जनता. त्यामुळे आय रिस्पेक्ट टू सॅल्यूट ह्या स्वतंत्र दिनी जवानांना माझं नम्र अभिवादन आणि सॅल्यूट ह्या भारतातल्या जवानांना. आणि त्याचबरोबर शेतकरी जो बळीराजा, अन्नदाता आपण ज्याला म्हणतो, की जो दिनरात मेहनत करतो, ऊन वारा पाऊस कुठल्याही गोष्टीचं हे न करता तो अहोरात्र मेहनत करतो की मला ह्या वस्तूची किंमत पाहिजे, काही नाही, त्याची अपेक्षा काही नाही, त्याला फक्त अन्न वस्त्र निवारा ह्या छोट्या गोष्टी असतात. अशा म्हणजे शेतकऱ्याशी असणारी नाळ माझी आहे, मातीची असणारी नाळ जी आहे मातृभूमीशी आणि भारत मातेशी नाळ माझ्याशी जोडलेला एक मी साध्या शेतकरी कुटुंबातला माणूस आहे.